नमस्कार, आपल्या चॅनलवर तुमचे स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत कोळंबी भात। कोळंबी भात बनवण्यासाठी आपण अर्धा किलो कोळंबी घेतलेली आहे। 700 ते 800 ग्रॅम तांदूळ घेतलेला आहे। कांदे, टमाटे, हिरवी मिरची, लसूण, अद्रक, कोथिंबीर, पुदिना, तेल, चवीनुसार मीठ, खडे मसाल्यांमध्ये हिरवी विलायची, जावेत्री, दालचिनी, तेजपान, लवंग, मसाल्यांमध्ये धना पावडर, लाल तिखट, हळदी पावडर, गरम मसाला, जिरे, मोहरी। चला आपण बाजारातून फ्रेश कोळंबी आणलेली ती आता स्वच्छ पाण्याने धुवून घेऊया। कोळंबी जास्त धुवावी नाही लागत, नॉर्मल पाण्यातून काढून घेऊया। आपण दोन प्रकारची कोळंबी घेतली, एक पांढरी एक थोडी लालसर आहे। आपली कोळंबी धुवून झाली, आता त्याला आपण मीठ आणि हळद लावून घेणार आहे आणि थोडासा लिंबू पण पिळणार आहे। कोळंबी धुवून घेतलेली, त्यात आता फ्रेश लिंबू टाकून घेऊ। साहित्यामध्ये लिंबू नाही दाखवला गेला, सॉरी। लिंबू टाकून झाल्यावर त्याच्यात हळद टाकून घेऊ आणि थोडेसे मीठ। यामुळे कोळंबीत थोडा वास राहतो, तो वास निघून जातो आणि ती स्वच्छ पण होऊन जाते आणि मिठामुळे तिची चव पण छान लागते। मिक्स झाले, आता हे आपण बाजूला ठेवून घेऊया आणि पुढची तयारी करू। चला आपण आता वाटण करून घेऊ। त्यासाठी अद्रक, लसूण, हिरवी मिरची हे बारीक करून घेऊ। नंतर कोथिंबीर आणि पुदिना टाकू, त्यात थोडे मीठ टाकू म्हणजे लवकर वाटण होईल। आलं, लसूण, मिरची आपण अर्धवट बारीक करून घेतलेली, ते आपल्याला अजून बारीक करायची आहे। त्यात आता कोथिंबीर आणि पुदिनाची पानं टाकून घेऊ। मग आता त्यांची बारीक पेस्ट करून परत आधीच टाकले असते तर बारीक झाली नसती, म्हणून पुदिना आणि कोथिंबीर नंतर टाकतो। हे बघा, पुदिना आणि कोथिंबीर किती बारीक पेस्ट होती लगेच। आलं लसूणला वेळ लागतो, म्हणून आम्ही आधी अर्ध सगळं करून घेतलंय। आपले आलं, लसूण, मिरची, कोथिंबीर, पुदिन्याची पानांची मस्त पेस्ट झाली, ती आता काढून घेऊया। पाट्यावर केल्यामुळे चव खूप छान लागते। भात करण्यासाठी आपण आता तांदूळ धुवून घेणार आहोत, तो आणि 15 ते 20 मिनिटं पाण्यातच ठेवणार आहोत। त्यामुळे तांदूळ एकदम सुट्टा होतो आणि लांब लांब पण राहतो, तुकडा होत नाही। 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेऊया। तीन पाण्याने धुवून झालाय, हे पाणी काढून परत स्वच्छ पाणी टाकून 15-20 मिनिटं तसंच ठेवणार आहोत। आता असंच ठेवून घेऊया। चला आता कांदे टमाटे कापून घेऊया। आपण तांदूळ ठेवलाय 15 ते 20 मिनिटं भिजण्यासाठी, तोपर्यंत आपण आता कांदे कट करून घेऊया। कांदे पण आपल्याला लांब लांब कापायचे आहेत। कांदे कापून झाल्यानंतर टमाट्याची पण बारीक बारीक फोडी करून घेऊया, लांब लांब। चला कढई गरम झालेली, आपण आता तेल टाकून घेऊया। तेल गरम झालं की आपण खडे मसाले टाकून घेणार आहोत। तेल गरम झाले, आपण त्यात अर्धा चमचा मोहरी टाकून घेऊ। जिरे, मोहरी तडतडली की लगेच जिरे टाकून घेणार आहोत। तेजपान आणि जो आपण खडे मसाले घेतलेले तो सर्व टाकून घेऊया। विलायची, लवंग, जावेत्री,
एखादा मिनिट परतू देऊ, फक्त जास्त नाही परतू द्यायचे, मसाले जळून जातील. नंतर जे वाटण केलं आहे आपण ते टाकून घेऊ. यात पण आलं लसूण मिरचीचा कच्चापणा जाईपर्यंत परतून घेऊ. आलं लसूण मिरचीचा कच्चापणा गेलेला आहे, छानपैकी परतून पण झाले. आता त्यात कांदा आणि टोमॅटो टाकून घेणार आहोत. हे पण कमीत कमी 2 ते 3 मिनिटं परतून घेणार आहोत, तेव्हाच आपले छानपैकी परतवलं जाईल. हे बघा 2-3 मिनिटं झाले, कांदा टोमॅटो छानपैकी परतून झालाय. त्यात आता लाल तिखट टाकून घेऊ. आपण हिरवी मिरची वाटून घेतलेली, त्याच्यामुळे लाल तिखट 1 चमच टाकू, थोडंसं वाटल्यास टाकू वरती. जो गरम मसाला घेतलाय तो सर्वच टाकून देऊ, जवळपास 1 चमच आहे तो. धना पावडर आणि हळद. मसाले मिक्स झाले की आपण जी कोळंबी ठेवलेली होती हळद मीठ लावून ती टाकून घेऊया. तिच्यातलं पाणी नाही घ्यायचं आपल्याला, हातानेच निचरून घेते म्हणजे व्यवस्थित होईल. हे बघा, हे पाणी निघाल्यामुळे वास पण कमी होतो आणि कोळंबी छान लागते. कोळंबी आपल्याला जास्त परतवायची नाही, फक्त अर्धा मिनिटच खालीवर करून घ्यायची. आता जो तांदूळ आपण स्वच्छ पाण्यात भिजत ठेवलेला होता तो टाकून घेऊया. तांदूळ मस्त एकजीव करून घेऊ, मिक्स करून घेऊ चांगला. तांदूळ मसाल्यामध्ये छानपैकी मिक्स करून घेतलंय. आम्ही गरम पाणी करून घेतलेलं होतं, ते बाजूला काढून ठेवलेलं होतं, तेच टाकू. गार पाणी नाही टाकायचं, गार पाणी टाकल्याने तुकडा होतो. पाणी अंदाजानुसार बरोबर टाकू, म्हणजे जास्त होणार नाही. वाटल्यास नंतर टाकून घेऊ, पण मग जास्तीच टाकल्यास ते काढता नाही येणार. कमी पडल्यास टाकून घेऊ थोडंसं, अजून थोडंसं लागेल. आता चवीनुसार मीठ टाकून घेऊया. मीठ टाकल्यानंतर आपण थोडंसं मिक्स करून घेऊया. ते 20 मिनिटं झाले. चला आपण आता प्लेट काढून घेऊया. बघा आपला भात किती छान झाला आहे, एक एक दाणा मोकळा झाला आहे. परत बाजूला ठेवून घेऊया. पण भात शिजला का नाही ते पण बघून घेऊया. बघा एकदम छानपैकी शिजून गेला आहे. आता तो काढून घेऊया. खूप सोपी रेसिपी आहे, खायला पण चांगली लागते. आमचा कोळंबी भात तयार झालाय. तुम्हीच बघा किती छान रेसिपी आहे, करायला सोपी आहे. एकदा नक्की करून पहा. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, फॉलो करा, कमेंट करा, लाईक करा. धन्यवाद.